आपल्या हिताचा असला धन्य माता पिता तयार केला आणि त्यांनी परमार्थ केले.
बरेच दिवसात आपली भेट झाली, आनंद वाटला. भगवंताच्या संबंधाच्या कृपेने आपलं जीवन धन्य हो आणि त्यांच्या आशीर्वादाने आपला शेवट श्वास त्यांच्या चिंतनात राहावं. आता या ठिकाणी थोडीशी मंडळी माझ्या प्रेमाची आहेत, पण नावं लक्षात नाही, त्यामुळे त्यांनी नाराज होऊ नये आणि उत्कृष्ट साथ मला मायेपर्याची जास्तीच्या टाळ्या घ्यायच्या. जाती पुष्कळ आहे, काय काय सगळं काय याची कुंभी आहे सगळी. आमच्या गावात 12 दिवसाचा नाहीच मिळला ना शेवटपर्यंत. काय करावं कोणाला सांगा. आपण ज्या बोलायचं बिझनेस चालू आहे त्यांना धन्यवाद. धन्यवाद. आता या ठिकाणी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान धारकरिका यांनी 1000 गावरान गाई देशी गाई वाचवल्या आहेत शिवगंगा तालुक्याच्या. त्यांच्या माता पित्याला धन्यता, त्यांना धन्यता, त्यांना एकदा काल्याला मी नसत त्यांचा मी ती सेवा करणार माणूस गायची गोहत्या बनली. थोडस बोलला पण काही टायमाला निमित्त मी गायवर होतो, आपण त्याचा श्रीफळ देऊन काल्याची सत्कार करा त्या व्यक्तीचा. त्याला धन्यवाद. झालेली सेवा सावता महाराजांच्या चरणी. सावता महाराजांना एवढीच कृपा मागायची की आमचे शेवटचे श्वास कुठेपर्यंत तुझे असेल, तुम्हाला आवडेल अशी आमच्याकडून सेवा करून घ्या, एवढी त्यांच्या चरणी प्रार्थना करून सेवेला पूर्ण विराम द्यायचा. तरुण नेते पुरते अधिक ते सर्व करून घ्यावे पुन्हा ते विनंती. आपल्या शिवगंगा तालुका आणि पंचक्रोशीचं भूषण हरिभक्त परायण एकनाथ महाराज कांडीकर यांनी हे पुष्प ओढलेलं आहे. त्यांचं मी सर्व ग्रामस्थांच्या वतीनं आणि सर्व बालिकांच्या वतीने सप्तामंडळाच्या वतीनं सहर्ष स्वागत करतो. तसेच आजच्या हरिकीर्तन सेवेचं ज्ञानदान सौजन्य सामाजिक कार्यकर्ते प्रगतशील बागायतदार श्रीमान रामदासजी कोंडीबा कोकाटे यांच्या वतीने हे ज्ञानदान सौजन्य झालेलं आहे. त्याही परिवाराचं सहर्ष असं स्वागत करतो. तसेच उद्या शुक्रवार दिनांक 2/8/2024 उद्याची हरिकीर्तन सेवा हरिभक्तपरायण पोळ महाराज इंदापूर यांची 8:30 ते 10:30 या नियोजित वेळेमध्ये बरोबर होईल. तसेच उद्याचे हरिकीर्तन सेवेचं ज्ञानदान सौजन्य सामाजिक कार्यकर्ते आणि प्रगतशील बागायतदार मारुती भाऊ तुकाराम कोकाटे यांच्या वतीने होईल. आजचे अन्नदाते आजचा सकाळचा अल्पहार नाश्ता आपल्या काष्टीतील प्रसिद्ध वडापाव सेंटर शांताराम वडापाव सेंटर सामाजिक कार्यकर्ते शांताराम नानासाहेब कोकाटे यांच्या वतीने सकाळचा अल्पहार नाश्ता झालेला आहे. त्यांचंही परिवाराचं सहर्ष स्वागत. दुपारची संतपंगत सामाजिक कार्यकर्ते संतोषराव नागे पावणे यांच्या वतीने नागे परिवाराच्या वतीने झालेले त्यांचंही सहर्ष स्वागत. सायंकाळची संतपंगत दशरथराव पांडुळे यांच्या वतीने झालेले आहे. त्यांचंही पांडुळे परिवाराचं सहर्ष स्वागत. आणि उद्याचा अल्पहार नाश्ता गुलाबराव दत्तात्रय कोकाटे यांच्या वतीने सकाळी होईल. तसेच दुपारची संतपंगत सचिनराव खामकर यांच्या वतीने होईल आणि सायंकाळची पंगत राजूभाऊ कोकाटे यांच्या वतीने होणार आहे. आपण सर्वजण आजच्या या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने महिला मंडळ माता भगिनी आणि सर्व पुरुष मंडळी उपस्थित झाला त्याबद्दल सर्वांचं सहर्ष असं स्वागत करतो, आभार मानतो. आणि आजच्या कार्यक्रमाची सांगता झाली. तसेच नामोल्लेख होत असताना या ठिकाणी गणेशा येथील सावता गणेशा सप्ताह मंडळाचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष सन्माननीय पंडित महाराज श्रीराम आणि गंगा महाराज खरात हे उपस्थित झाले. त्यांचंही दोन्ही बालकांचं सहर्ष असं स्वागत. रामकृष्ण हरी.
आजचा जागर आपला काष्टी वैद्य मंडळाचा होईल.